चला मंडळी, आज करूया फ्लॉवरची चमचमीत भुर्जी। आज आपण 4 जणांना पुरेल एवढी भुर्जी करणार आहोत। त्यासाठी इथं मी 400 ग्रॅम फ्लॉवरचा एक गड्डा घेऊन त्याचा मागचा सगळा भाग काढून टाकून त्याचे हे असे मोठे मोठे तुरे खुडून घेतलेले आहेत। हे तुरे पाण्यातून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर इथं हे मिठाचं पाणी केलेलं आहे त्या पाण्यात 15 मिनिटं बुडवून ठेवायचे आहेत। मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे आतल्या बाजूला काही बारीक अळ्या किडे असतील तर ते निघून जातात। फ्लॉवर भिजतोय तोपर्यंत आपण 1.5 इंच आल्याचा तुकडा आणि 12 ते 15 लसणाच्या पाकळ्यांचं पाणी न घालता दरदरीत वाटण करून घेतलंय। 15 मिनिटांनंतर फ्लॉवरचे तुरे मिठाच्या पाण्यातून निथळून काढून पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि ते कॉटनच्या कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहेत। आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडवर पाणी न घालता त्याचा बारीक चुरा करून घ्यायचा आहे। आपल्याला हा असा मोकळा दरदरीत चुरा हवा आहे, फ्लॉवरची पेस्ट करायची नाही। तयार चुरा एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। फ्लॉवरचे तुरे जास्त असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये चुरा करून घेतलेला आहे। चला आता याची चमचमीत भुर्जी कशी करायची ते बघूया। भुर्जीसाठी इथं मी जाड बुडाच्या कढईत 3 मोठे चमचे भरून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलात 1 टीस्पून जिरं घालून चांगलं लाल करून घ्यायचं आहे। जिरं चांगलं लालसर झालं की त्यात 1-2 तमालपत्राची पानं घालून मिक्स करून घेऊया आणि मग या खमंग फोडणीत 2 मोठे कांदे चांगले बारीक चिरून 3 ते 4 मिनिटं किंवा त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहेत। कांदा लवकर फ्राय व्हावा म्हणून त्यात 1 टीस्पून मीठ आणि त्याला खमंगपणा येण्यासाठी अर्धा टीस्पून हळद घालून सगळं पुन्हा एकदा छान परतून घेऊया। भुर्जी चांगली चटकदार होण्यासाठी इथं मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत आणि आपण तयार करून ठेवलेलं आलं लसणाचं वाटण घालून हे सुद्धा 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे। आता यात 1 मोठा चमचा भरून बेसन घालून मंद आचेवर 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। बेसन घातलं की भुर्जीला मस्त टेक्स्चर येतं। 1 चमचा तिखटाची लाल मिरची पावडर आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून सगळं मिक्स करून घेऊया। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। काश्मीरी लाल मिरची पावडरीने भुर्जीला रंग अफलातून येतो। मसाले आणि बेसन जळू नये करपू नये म्हणून यात 2 ते 3 चमचे पाणी घालणार आहे। मिक्सर मधून आपण फ्लॉवर बारीक करून घेतला होता त्यातूनच मी पाणी खंगाळून घेतलेलं आहे। पाणी घातल्यानंतर सुद्धा मिश्रण 2 मिनिटं मंद आचेवर चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर त्यात 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि आता तो मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया। आता यात फ्लॉवरचा चुरा घालून सगळ्या मसाल्यासोबत तो सुद्धा एकजीव करून घ्यायचा आहे। बऱ्याच जणांना फ्लॉवरच्या उग्र वासामुळे चवीमुळे फ्लॉवरची भाजी आवडत नाही, पण एकदा अशा पद्धतीने फ्लॉवरची भुर्जी करून बघा। या भुर्जीला उग्र चव किंवा उग्र वास अजिबात नसतो, उलट इतकी हवीशी आणि चटकदार चव असते की तुमच्या घरातले या भुर्जी बरोबर 2 ऐवजी 4 पोळ्या नक्कीच खातील। फ्लॉवरचा चुरा मसाल्याबरोबर छान एकजीव झाल्यानंतर आपण यात 1 टीस्पून पावभाजी मसाला, 1 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून कसुरी मेथी घातलेली आहे आणि यात अर्धा ग्लास पाणी घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। यात आपण कांदा फ्राय करताना आणि आता सगळ्या भुर्जीचं मिळून असं 2 वेळा मीठ घातलेलं आहे हे लक्षात असू द्या। आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 7 मिनिटांची एक वाफ काढायची आहे। 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि आपण झाकण काढलेलं आहे। फ्लॉवर किती छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकता। सगळ्यात शेवटी 1 टीस्पून लिंबाचा रस आणि भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घेऊया। आमच्याकडे ही अशी किंचित कमी ओलसर सुक्या झुणक्यासारखी भुर्जी सगळ्यांना खूप आवडते, पण तुमच्या घरी सगळ्यांना जर किंचित लिक्विडी ओलसर भुर्जी आवडणार असेल तर या स्टेजला थोडंसं पाणी घाला आणि झाकण न ठेवता मध्यम आचेवर एक वाफ काढा। गरमागरम भुर्जी पोळी, पुरी, फुलका, पराठा, नान किंवा अगदी ब्रेड बरोबर सुद्धा खूप छान लागते। वरण भाताबरोबर साईड डिश म्हणून आणि टिफिनसाठी सुद्धा अगदी बेस्ट ऑप्शन आहे। वेगळ्या चवीची, वेगळ्या ढंगाची म्हणून ही भाजी एकदा तरी नक्की करून बघा। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।